आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर शहरातील प्राथमिक विद्यालयाच्या वतीनं आज बालदिंडी काढण्यात आली। विद्यालयातील चिमुकले विद्यार्थी वारकरी वेशभूषेत या दिंडीत सामील झाले। हातात टाळ, चिपळ्या, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामाचा जयघोष या चिमुकल्यांनी केला। तरी खिरीचा वाटा म्हणून आमच्या या बालचिमुकल्यांनी आज या पथनाट्याद्वारे या वारकरी मंडळींचं थोडंसं मनातली शंका दूर करून त्यांनी नदी स्वच्छ ठेवावी यासाठी त्यांनी काही संदेश आपल्या मोडक्या तोडक्यात भाषेमध्ये या वारकऱ्यांना दिलेला आहे। मला विनंती अशी करावी वाटते की या बालचिमुकल्यांचं थोडं तरी या वारकरी मंडळींनी मनावर घ्यावं आणि नदी स्वच्छ ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि नगरपालिका आणि राहणारे इथले रहिवासी यांना थोडंसं सहकार्य करावं अशी मी या बालचिमुकल्यांच्या मार्फत आपणा सर्वांना नम्र विनंती करते। संत वामन महाराज यांचा पालखी सोहळा आणि पालखीतील वारकऱ्यांना मोफत विमा मिळणार आहे। भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचा अनोखा सेवाभाव पाहायला मिळतोय। बीड भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या वतीनं गहिनीनाथ गड येथील हजारो वारकऱ्यांचा विमा काढण्यात आलाय। हीच एक पांडुरंगाची सेवा या भावनेतून स्वखर्चानं शंकर देशमुख यांनी वारकऱ्यांचा विमा काढलाय। अपघात झाला एका ट्रकचा आणि तिथे 3 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि म्हणून अशी काही दुर्दैवी घटना अत्यंत चांगला हा वारी सोहळा जिल्ह्यामध्ये पार पडेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।